आणि हे आता जे तिकडे थांबलेत हे केवळ त्यांना त्या गुन्ह्यातून वाचण्यासाठी थांबले। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। भरधाव वेगातील टेम्पोने रिक्षाला दिलेल्या धडकेत रिक्षा चालक गंभीर जखमी झाला। ही घटना सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास चाकण तळेगाव रस्त्यावर खालुंब्रे तालुका खेड जवळ घडली। उत्तम मारुती गाडे वय वर्ष 45 राहणार सुदुंबरे तालुका मावळ जिल्हा पुणे असे अपघातात जखमी झालेल्या रिक्षा चालकाचे नाव असून त्यांनी याबाबत महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी MH43 AD 3029 या टेम्पोवरील अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। महाळुंगे पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत। विनापरवाना दारू विक्री आणि वाहतूक केल्याप्रकरणी रिक्षा चालकासह महिलेवर आळंदी पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल केला। सनी पोपट कांबळे वय वर्ष 32 राहणार लोहगाव पुणे असे गुन्हा दाखल झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे। ही घटना मरकळ येथील बागवान वस्तीवर एका हॉटेलच्या बाजूला घडली। सोमवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांच्यासाठी सभेचे आयोजन केले आहे। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची मुलुक मैदानी तोफ खासदार संजय राऊत चाकण येथील बाजार समितीच्या आवारात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बाबाजी काळे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहेत। या सभेला महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित राहणार असून प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे। पोलिसांनी या भागात कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने शिरोळी तालुका खेड येथे गावभेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले की राज्य सरकारने मुलींना मोफत शिक्षण ही योजना सुरू केली आहे। महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली। शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केले। खेड तालुक्यात नाना टाकळकर माझ्यावर आरोप करतात, मात्र त्यात तथ्य नाही। भामा आसखेडचे पाणी वाटप झाले त्यावेळी मी आमदार नव्हतो। तालुक्यात आजपर्यंत 15 आमदार झालेत पण मंत्रिपदाची संधी मिळाली नाही। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिपदाची संधी देण्याचे जाहीर केले आहे। राज्यात महायुतीचे सरकार येणार आहे। मंत्री झाल्यावर तालुक्यातील प्रश्न सुटतील। तालुक्यात इंजिनिअरिंग कॉलेज नाही ते आम्ही सुरू करणार असल्याची ग्वाही आमदार दिलीप मोहिते यांनी दिली। भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे बोलताना म्हणाले की आमदार दिलीप मोहिते पाटील यांना मंत्रिपदाची संधी मिळणार आहे। त्यासाठी खेडच्या जनतेने प्रचंड मताधिक्य देऊन आमदार मोहिते यांना पुन्हा विजयी करावे। यावेळी महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते। बाबाजी काळेंचा दिलीप मोहितेंवर प्रश्नांचा भडीमार। महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बाबाजी रामचंद्र काळे यांच्या प्रचारार्थ राजगुरुनगर शहरात पदयात्रा संपन्न झाली। यावेळी खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बाबाजी काळे यांनी महायुतीचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर अनेक प्रश्नांचा भडीमार केलाय। शेलपिंपळगाव येथील काही मृत्यूंच्या अनुषंगाने बाबाजी काळे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले। काय म्हणालेत काळे जाणून घेऊयात। खेड तालुक्यामध्ये आता निवडणुकीचं वारं अंतिम टप्प्यावर आलेलं आहे आणि या अंतिम टप्प्यामध्ये काल खेड तालुक्याच्या महायुतीच्या उमेदवारानं भाषण करता करता शेवटी त्यांनी काही शब्द उच्चारले। त्यामध्ये ते म्हटले की शिवसेना पक्षाची महाविकास आघाडीची 18 तारखेला सभा होणार आहे। त्या सभेमध्ये माझ्या विरुद्ध षडयंत्र रचलेलं आहे। काही महिला आणून त्या ठिकाणी माझी नाचक्की करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। यांना कुठून स्वप्न पडलं काय माहीत नाही, पण त्यांच्या मनामध्ये एक गोष्ट नक्की त्यांना भेडसावती की त्यांनी केलेलं दुष्कृत्य या ठिकाणी आपले योगेश दौंडकर नुकतंच त्यांचं निधन झालं आणि त्याआधी नागेश कराळे यांचा सुद्धा त्या ठिकाणी हत्या झाली। या दोन गोष्टीचा संबंध डायरेक्ट या नेत्याशी लागला जातो, कारण त्याच्या संदर्भातली क्लिप त्यांच्या भावाची आत्ता एवढ्यात इतकी फिरती की यांचा संबंध आहे आणि हे त्या गुन्ह्याशी संबंधित असल्यामुळं यांनी एका महत्त्वाच्या अधिकाऱ्याची त्यावेळेस वरिष्ठांकडून त्या ठिकाणी तातडीनं बदली केली आणि हे आता जे तिकडे थांबलेत हे केवळ त्यांना त्या गुन्ह्यातून वाचण्यासाठी थांबलेत। ते जर तिकडे नसते तर ते आत्तापर्यंत आत असते। पवार साहेबांनी सुद्धा परवा सांगितलं की मागच्या वेळेस जो त्यांच्यावर खटला होता त्यांना वॉरंट होतं त्यावेळेस मी वाचवलं, नाहीतर ते आतमध्ये असते। आणि मग यांनी काल स्वतःहूनच तोंडाने सांगितलं की त्या संदर्भात काही महिला स्टेजवर आणण्याचा यांचा विचार आहे। आम्ही कोणतंही असं चुकीचं काम करणार नाही। त्यांना कसं काय वाटलं काय माहिती, त्यांच्या स्वप्नातच ते त्यांना ती गोष्ट भेडसावती, कारण त्याच्यात ते नक्की सहभागी आहेत। त्यांना ती भीती वाटायला लागली की कधी या महिला येतील, कारण त्यांच्या गावामध्ये एक सभा होती त्यांची आता निवडणुकीपूर्वी गाव बैठक, त्यावेळेस काही महिलांनी या विषयावर
त्यांना शिवीगाळ केलेली आहे आणि मंदिरासमोर त्यांनी बांगड्या फोडून आक्रोश हे केला आहे. म्हणजे लोकांचं तळतळ या व्यक्तीप्रती कृती आहे हे समोर त्यांच्या गावांनी पाहिले. उलट पक्षी त्या गावामध्ये 400-500 लोकांनी आम्हाला स्वतः त्यांच्या कुटुंबातील आपल्या बाजार समितीचे संचालक सयाजी मोहिते आम्हाला खांद्यावर घेतलं आणि वाजत गाजत त्याच मारुती मंदिरामध्ये आमची याची बैठक झाली आपल्या प्रचाराची. म्हणजे इतकं विरोधी भास त्या गावामध्ये झाला आहे की त्या गावानंच ठरवलं आहे की आता महाविकास आघाडीच्या उमेदवाराला 60-70%, 75%पर्यंत एखाद्या वेळेस त्यांच्याच गावात आम्हाला मतदान होईल. म्हणजे यांचे जे वाईट कृत्य आहेत ते आता उगवायला लागलेत आणि वाईट विरुद्ध चांगलं याची लढाई त्यांच्या गावातूनच सुरू झाली. आणि त्याच दिवशी त्या गावातलेच लोक म्हटले की हा जो आज तुमची ही प्रचार फेरी आहे हीच तुमचा आज विजयाची फेरी आहे असं गावकऱ्यांनीच त्या ठिकाणी जाहीर केलं. मतदानासाठी 2 दिवस शिल्लक असल्याने खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार गावागावात पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे प्रचार करीत आहेत. नोकरदार वर्गासाठी रविवारी सुट्टी असल्याने शहरी भागात या मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. खेडमध्ये महायुतीचे आमदार दिलीप मोहिते आणि महाविकास आघाडीचे बाबाजी काळे यांच्यातच प्रमुख लढत होणार आहे. या उमेदवारांनी अखेरच्या टप्प्यात थेट मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न चालवलाय. कोपरा सभांमधून जोरदार हल्ले एकमेकांवर चढवले जात आहेत. काही कार्यकर्त्यांनी गावोगावी रात्रीचा प्रचार सुरू केलाय तर दुसरीकडे दिवसभर प्रचारात असलेल्या महिला अशा अनोख्या पद्धतीने उमेदवारांचा प्रचार करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. राजगुरुनगरमध्ये आमच्या प्रतिनिधींनी या महिलांशी संवाद साधला असता या कट्टर कार्यकर्त्या महिलांनी काय सांगितले पाहूया. तालुक्यात या खेड तालुक्यात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत, बाबाजी काळ्यांचं नावे गाजत, बाबाजी काळ्यांचं नावे गाजत. अशा माये पित्या पोटी, अशा माये पित्या पोटी जलमला हिरा, जलमला हिरा, त्यांच्या पाठीशी जनाये सारा, त्यांच्या पाठीशी जनाये सारा, त्यांच्या पाठीशी जनाये सारा. या खेड तालुक्यात, या खेड तालुक्यात काय. मी पहिल्यांदा माझी ओळख सांगते. मी पल्लवी संतोष गावारे. मी मोईगावची 5 वर्ष सरपंच होते. पण सरपंच असताना आम्हाला बरेचशा कामांमध्ये आमदार दिलीप मोहिते यांच्याकडून खूप त्रास झालेला आहे. जी कामं आहेत ती कामं न होण्यासाठी आम्हाला त्यांनी भरपूर त्रास दिलाय. जेणेकरून त्यांचे विरोधक म्हणून, म्हणजे आम्ही वेगळ्या पार्टीचे ते वेगळ्या पार्टीचे, त्यात आम्ही उद्योगपती असल्यामुळे त्यांना टक्केवारी असेल तर तुम्ही आमच्याकडे यायचं नाही, तर तुम्ही आमच्याकडे यायचं नाही, तो तर सगळ्यात जास्त त्रास झाला. आणि हे काय म्हणतायत की ज्या सुधारणा केल्यात, रस्ते केले म्हणजे सुधारणा झालं का? रस्ते केले म्हणजे सुधारणा नाही. ज्या MIDC आहेत त्या MIDC मध्ये तुम्ही 2%, 4%, 10% नव्हे तर 50% तुम्ही खाताय. आणि आमची ती जी गावातली सामाजिक लोक आहेत त्यांना बेरोजगार ठेवले. त्या लोकांना, त्या मुलांना काम देणं म्हणजे आम्ही त्याला विकास समजतो. आजची परिस्थिती खेड तालुक्याची एवढी बिकट आहे की बेरोजगार मुलं आहेत, एवढी शिकलेली मुलं, त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष, त्यांना गुंडगिरी, दादागिरी करून तुम्ही तेच त्यांना शिकवताय जे तुम्ही वागताय. तुमचे 4-2 बगल बच्चे घेताय आणि त्यांना तुम्ही प्रत्येक गावात असे, म्हणजे त्यांच्या आहेत 4-2 लोक आहेत की त्यांच्यावरच फोकस करायचा, त्यांना पैसा पुरवायचा, त्यांनी मग गावातल्या गावकरी सामान्य लोकांना त्रास द्यायचा. ही त्यांची जी प्रथा आहे ती आम्हाला पहिली मोडून काढायची. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होत असल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत. चाकण परिसर हमखास वाहतूक कोंडीचा भाग म्हणून ओळखला जातोच. याशिवाय पुणे नाशिक महामार्गावर खरपुडी फाटा ते शिरवले दरम्यान देखील अनेकदा वाहतूक कोंडी होत असल्याचे प्रवासी आणि वाहन चालक सांगतात. रविवारी 17 नोव्हेंबर रोजी दुपारी अशीच वाहतूक कोंडी झाल्यानंतर वाहनांच्या अशा लांबलचक रांगा लागल्या होत्या. त्यातच काही उत्साही वाहन चालक अशा प्रकारे धोकादायक पद्धतीने रस्ता दुभाजकावरून रस्त्याच्या विरुद्ध बाजूला येत असल्याने अपघातांना आयतेच निमंत्रण मिळत आहे. खेड तालुक्यातील कडूस गावातील अरगडे शिवार परिसरात रात्री बिबट्याचं दर्शन झाल्याचं नागरिकांनी सांगितलंय. कडूस भागातील नागरिकांनी वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली असून स्थानिक नागरिकांमध्ये वारंवार बिबट्याचं दर्शन होत असल्यानं भीतीचं वातावरण आहे.
आळंदीत ज्ञानेश्वर महाराजांचा 729वा संजीवन समाधी दिन सोहळा 23 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर कालावधीत साजरा होणार आहे। याच पार्श्वभूमीवर आळंदी नगर परिषदेकडून कार्तिकी वारीसाठी भक्ती सोपान पुलावर दर्शन बारीसाठी संरक्षण कठडे आणि लोखंडी बॅरिकेटिंगचे काम सुरू करण्यात आले आहे। दर्शनावेळी चेंगराचेंगरीच्या दुर्घटना घडू नये यासाठी आळंदीतील कार्तिकी वारीच्या दर्शन बारीचे इंद्रायणी काठी शिक्षण संस्थेची खासगी जागा अधिग्रहण करण्याचा आदेश हवेली प्रांताधिकारी डॉक्टर यशवंत माने यांनी काढला आहे। आळंदी येथील संजीवन समाधी सोहळ्यासाठी पुणे पाटबंधारे विभागामार्फत आंध्रा धरणामधून सध्या 150 क्युसेक पाण्याचा विसर्ग इंद्रायणी नदीमध्ये सुरू आहे। रविवारपासून त्यात वाढ करून तो 250 क्युसेक करण्यात येणार असल्याने नदीपात्रालगतच्या शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन सहाय्यक अभियंता किशोर चव्हाण यांनी केले आहे। संजीवन समाधी सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांच्या सोयीसाठी पुणे पाटबंधारे विभागामार्फत आंध्रा धरणामधून सध्या 150 क्युसेक पाण्याचा विसर्ग इंद्रायणी नदीमध्ये सुरू आहे। रविवारपासून आंध्रा व जाधववाडी धरणातून अतिरिक्त 100 क्युसेक विसर्ग वाढवून एकत्रित 250 क्युसेक पाण्याचा विसर्ग इंद्रायणी नदीमध्ये सोडण्यात येणार आहे। चाकण येथील श्री शिवाजी विद्यालयात मतदानाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी विद्यार्थ्यांनी रांगोळी स्पर्धा व फलक तयार करून जनजागृती केली। यावेळी प्रशालेचे प्राचार्य अनिल ठुबे, मंडल अधिकारी चेतन चासकर, उपप्राचार्य बाळासाहेब खामकर, संस्थेचे जॉईंट सेक्रेटरी रवींद्रनाथ नवले, असिस्टंट सेक्रेटरी राजेंद्र खरमाटे, खजिनदार कविता गोरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख सृष्टी जाधव आदींसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते। आज श्री शिवाजी विद्या मंदिर व सीतामाई भिकोबा शेठ पाटोळे कनिष्ठ महाविद्यालय चाकणच्या 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांनी मतदान जागृतीसाठी एक भव्य अशी रॅली काढली। त्याचबरोबर एक मुलांनी मतदानाच्या निमित्तानं मतदान जागृतीसाठी मतदान करावं सर्व लोकांनी याकरता रांगोळीचं स्पर्धा आयोजित केली होती। रांगोळी त्या ठिकाणी काढली गेली आणि या रांगोळी स्पर्धेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मंडल अधिकारी श्रीयुत चेतन चासकर साहेब, त्याचबरोबर ग्राम महसूल अधिकारी श्रीयुत निवृत्तीनाथ गवारी साहेब हे उपस्थित झालेत आणि विद्यार्थ्यांनी अत्यंत सुंदर अशा त्या ठिकाणी रांगोळ्या काढून सर्व मतदारांनी मतदान करावं अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।